मोठी बातमी समोर येते। विशाल तांबे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे शहराध्यक्ष होणार आहेत। राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून आता प्रशांत जगताप हे नाराज, राजीनामा देण्याचा इशारा त्यांनी दिला होता। त्यामुळे आता काँग्रेसचे नवे शहराध्यक्ष या ठिकाणी राष्ट्रवादीचे विशाल तांबे हे असतील। राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून प्रशांत जगताप यांनी नाराजी व्यक्त केली, राजीनामा देणार असल्याची माहिती। काल बैठक झाली। या बैठकीनंतर प्रशांत जगताप यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा देण्याचा इशारा दिला होता। यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे शहराध्यक्ष हे विशाल तांबे होणार असल्याची माहिती समोर येते। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाराजी नाट्याला सुरुवात झालेली पाहायला मिळते। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यावरून या ठिकाणी प्रशांत जगताप यांनी नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर आता त्यांनी राजीनामा देण्याचं ठरवलेलं आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेत। अमोल, आपण पाहतोय प्रशांत जगताप यांनी राजीनाम्याचा इशारा दिल्यानंतर आता विशाल तांबे हे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे शहराध्यक्ष होणार असल्याची माहिती मिळते। नक्कीच विशाल तांबे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत, स्थायी समितीचे अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत। काही दिवसांपूर्वी त्यांनी सुद्धा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलेला होता, पण आता परिस्थिती ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधली बदललेली आहे। जर प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला तर नवे अध्यक्ष म्हणून विशाल तांबे यांची नियुक्ती केली जाणार आहे। आज दुपारनंतर प्रशांत जगताप हे राजीनामा देणार अशी माहिती आहे। पक्षाकडे त्यांनी तसा प्रस्ताव सुद्धा दिलेला आहे, कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्यास त्यांचा विरोध होता। आधीपासून त्यांनी हा विरोध दर्शवलेला होता। कालही मुंबईमध्ये जी बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये त्यांनी ही नाराजी बोलून दाखवलेली होती, पण त्याच वेळी त्यांनी हा प्रस्ताव पक्षासमोर ठेवलेला आहे। जर दोन्ही राष्ट्रवादी पुण्यामध्ये एकत्र लढली तर पक्षातून बाहेर पडणार असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे जर शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला तर हे शहराध्यक्ष पद विशाल तांबे यांच्याकडे दिलं जाऊ शकतं। विशाल तांबे हे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या अत्यंत विश्वासू मधले समजले जातात आणि त्यामुळे त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली जाईल। आज दुपारनंतर हे सगळं चित्र आहे ते स्पष्ट होणार आहे आणि राष्ट्रवादीच्या युतीच्या संदर्भातली सुद्धा घोषणा ही दुपारनंतर होईल आणि त्यानंतर या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या घडामोडी आहेत त्या घडायला सुरुवात होणार आहे। जी, याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।